श्रीरामपूर शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या लोकवस्तीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर प्रशासनाने आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे। वारंवार सूचना देऊनही अवैध देहविक्रीचा व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या आदर्श लॉजवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सील ठोकण्यात आले आहे। शहराच्या मध्यभागी असलेल्या या लॉजमध्ये अनैतिक व्यापार चालत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। यापूर्वी शहर पोलिसांनी येथे अनेकदा छापे टाकून कारवाई केली होती, मात्र तरीही हा व्यवसाय छुप्या पद्धतीने सुरूच होता। प्रशासनाकडून अनेकदा समज देऊनही परिस्थितीत बदल न झाल्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पाऊल उचलत हे लॉज सील करण्याचे आदेश दिले। श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली। श्रीरामपूर येथील आदर्श लॉज या ठिकाणी पीडित महिलांना देह विक्रय करण्यासाठी प्रवृत्त करण्याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे 4 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासांती मान्य न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते, परंतु सदर लॉजच्या ठिकाणी पुन्हा असा गैरप्रकार घडू नये याकरिता मान्य जिल्हाधिकारी महोदयांना तसा प्रस्ताव पाठवण्यात आला होता की सदरचे लॉज सील करण्यात यावे म्हणून। त्यानुसार जिल्हाधिकारी महोदयांनी प्रांत श्रीरामपूर शहर यांना आदेशित केले होते। प्रांत महोदयांनी त्याबाबत सदर लॉज 1 वर्षाकरता सील करण्याबाबतचे आदेश दिले होते। त्यानुसार आज रोजी सदरचे लॉज सील करण्यात आलेले पुढील कारवाई करत आहोत। या कारवाईत सह पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, पोलीस कॉन्स्टेबल अजित पटारे, संभाजी खरात, शिवाजी बडे, अजिनाथ आंधळे तसेच पंचायत समितीच्या 2 पंचांचा सहभाग होता। या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धावे दणाणले असून शहरात प्रशासनाने केलेल्या या कारवाईचे स्वागत होत आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।